मुंबईसह 8 रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी आहे. कॅगच्या तपासणी धक्कादायक माहिती उघड आहे. सीएसएमटी स्टेशनवरील कूलरच्या पाण्यात ई कोलाय या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पुरवलं जाणारं पाणी सुरक्षित आहे का, हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून. स्नेहा, काय अधिक माहिती? अशीच लागेल आपण पाहतो रेल्वे स्थानकावरील सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. कॅगच्या अहवालानुसार रेल्वे प्रशासनाचा कारभार आता उघडकीस आलेला आहे. देशभरातल्या एकूण 89% अधिक रेल्वे स्थानकावरती मूलभूत सुविधांची कमतरता जाणवू लागलेली आहे. कॅगच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. एकूण 16 रेल्वे झोनमधील 512 स्थानकांची तपासणी करण्यात आली आणि त्यात 512 पैकी तब्बल 458 स्थानकावरती एक किंवा अधिक मिनिमम इसेन्शियल अम्युनिटीज मध्ये कमतरता आढळून आले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पिण्याचे पाणी असेल, आसन व्यवस्था असेल, स्वच्छतागृह, प्लॅटफॉर्म, शेड, पंखे, वॉटर कूलर आणि इतर गोष्टी यांचा अभाव देखील कॅगच्या अहवालामध्ये आढळून आलेला आहे. विशेष म्हणजे मोठ्या उत्पन्नाच्या आणि मोठ्या प्रवासी संख्येची स्थानिक सुविधेच्या कमतरतेपासून मुक्त नाहीयेत. एकूणच कॅगच्या अहवालामध्ये आपण पाहतोय संपूर्ण रेल्वे स्थानकांची जी दुर्दशा आहे, त्यासाठी पाण्याची कमतरता असेल, पाणी दूषित असतं, तसंच वॉशरूम देखील अस्वच्छ असतात. असे अनेक जे गोष्टी आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. लागली अगदी स्नेहा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.